शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झी हेल्पलाईनची टीम सदैव तत्पर असते। जालन्याच्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप होत नव्हतं, म्हणून त्यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। हेल्पलाईनच्या टीमनेही हे पीक कर्ज शेतकऱ्यांना लवकर मिळावं यासाठी लढा दिला। शेतकरीही आनंदात आहेत, कारण पीक कर्ज मिळाल्यानं त्यांनी पेरणीला सुरुवात केली। मराठवाड्यातल्या जालन्यातली जनता 1972च्या दुष्काळापेक्षाही महाभयंकर दुष्काळाला सामोरे गेली। मात्र यंदा पावसानं चांगली हजेरी लावली, त्यामुळे जालन्यातल्या शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या। दुष्काळामुळे झालेलं सगळं नुकसान विसरून शेतकरी खरीपाच्या पेरणीच्या कामाला लागला, पण त्यातही अडथळे कमी नव्हते। गेल्या वर्षी पावसाअभावी पिकं करपली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी पैसाच उरला नव्हता। त्यात सावकाराचं कर्ज होतंच, मात्र तरीही यंदा पाऊस चांगला झाला होता। त्यात बाजारात बियाणंही आलं। शेतकऱ्यांकडे आशेचा किरण होता तो बँकांचा। पीक कर्ज मिळेल यासाठी शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये चक्रा सुरू होत्या, मात्र बँकांकडून शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावं लागत होतं। पैशाअभावी यंदाचाही हंगाम हातचा जाणार या भीतीनं शेतकऱ्यांची झोपच उडाली होती। बँकेतले अधिकारी लोक जे बँक कर्मचारी ते काही त्या गोष्टीवर हे करत नाही, आणि आमचीच तक्रार नाही अशी कम से कम इथं पूर्ण जालना जिल्ह्यातल्या शहरातले तालुक्यातले बऱ्याचशा लोकांची तक्रार आहे। त्या लोकांना पण काही आम्हाला मदत मिळत नाही। कर्ज मिळावं म्हणून शेतकऱ्यांनी वारंवार जिल्हा प्रशासनाकडे मदत मागितली, मात्र उपयोग काहीच नाही। केवळ 5% सातत्यानं शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा प्रश्न जिल्हा प्रशासनाकडे लावून धरला, त्यामुळे 5%वरचं कर्ज वाटप आता 50%वर गेलंय। आता 18,000 रुपये एकरी प्रमाण कर्ज बँकेकडून घेतलं आहे 8 दिवस पूर्वी, तर त्याची परतफेड समजा मालाच्या नंतरच घेतात बँके, त्यांच्या टक्केवारी प्रमाण काय असेल। 5%वरचं कर्ज वाटप आता 50%वर जरी गेलं असलं तरी अजूनही काही शेतकरी या कर्ज वाटपापासून वंचित आहेत। त्या शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत कर्ज वाटप केलं जाईल असं आश्वासन देण्यात आलंय। जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक RD दुसाने यांनी हे आश्वासन दिलंय। झी हेल्पलाईननं पुढाकार घेऊन आपल्यासाठी लढा दिल्यानंच आज आपण पेरणी करू शकलो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। पाऊस पाणी सुरू होऊन ज्यावेळेस समजा शेतकऱ्याला पीक कर्जाची जरूरत होती, त्यावेळेस बँकेने शेतकऱ्याची अडवणूक करून कर्ज देण्यास टाळाटाळ करीत होती। समजा ज्यावेळेस आम्ही जी हेल्पलाईनकडे मदत मागायला गेलो, त्यावेळेस त्यांनी बँकेवर दडपण आणून किंवा त्याची कारवाई करून बँकेला मजबूर करून शेतकऱ्याला पीक कर्ज द्यायला लावलं। त्यामुळे आम्ही जी हेल्पलाईनचे आभारी आहोत। या पीक कर्जाचा फायदा फक्त या शेतकऱ्यांना होणार असं आता आपल्याला वाटतंय, पण खरं तर शेतकऱ्याला कर्ज मिळाल्यानं त्यांना चांगलं पीक घेता येईल, आणि चांगलं पीक घेतलं तर साहजिकच आपल्याला योग्य दरात हे धान्य उपलब्धही होईल। झी हेल्पलाईननं या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच लढा दिला, कारण सवाल होता शेतकऱ्यांच्या हक्काचा। जालन्याहून नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।